नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरती 2024 मध्ये मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगरसाठी एक जाहिरात देण्यात आली होती। पदाचं नाव होतं मित्रांनो सफाईगार। त्याची पुढची प्रोसेससाठी मित्रांनो शॉर्ट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो हे जिल्हा न्यायालय पदभरती सिपाई, त्यानंतर मित्रांनो पिऊन, सिपाई हमाल, लिपिक आणि स्टेनो याबद्दल नाही आहे मित्रांनो, हे फक्त सफाईगार पदासाठी आहे। ही नवीन जाहिरात आलेली होती। तुमचा जो स्टे आहे मित्रांनो त्या पदभरतीवरती त्याची प्रोसेस अजून झालेली नाही, त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केले जाईल। यामध्ये फक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगरची जी ही जाहिरात आली होती पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय केलेला असेल तर त्याच्याबद्दलची माहिती आलेली आहे। अजून मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ची जी जाहिरात आलेली होती त्याबद्दल अपडेट आलेलं नाही आणि लातूर जिल्हा न्यायालय पदभरतीबद्दल देखील सफाईगार पदाच्या अपडेट आलेला नाही। त्याची जशी लिस्ट प्रसिद्ध होईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। सध्या मित्रांनो काल 11 जूनला या ठिकाणी सफाईगार अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाची मित्रांनो या ठिकाणी जी निवड यादी आणि सफाईगार पदांसाठी जी 2 पदांची जाहिरात आलेली होती पहा 34 पासवरती, त्याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी पुढची प्रोसेससाठी या ठिकाणी लिस्ट जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो पहा ऑफिशियल वेबसाईटवरती ही लिस्ट जी आहे अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे। 2 जागेसाठी किती विद्यार्थी बोलवले, पुढची प्रोसेस काय होते ते आपण बघूयात पहा। जसं की मित्रांनो सफाईगार पदासाठी आता पुढे आयोजित चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षेसाठी मित्रांनो शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आलेली आहे। याची परीक्षा नव्हती, डायरेक्टली तुमची शॉर्टलिस्ट लागणार होती पहा। खाली नमूद अर्जदार यांची चापल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परीक्षा दिनांक 22 जून 2024 रोजी 22/6/2024 रोजी सकाळी 10 वाजता मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय DSP चौक न्यायनगर अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो त्याच जिल्हा न्यायालयामध्ये ही चाचणी जी आहे ती घेतली जाते। खालील उमेदवारांनी दिनांक 22/6/2024 रोजी सकाळी 9:40 वाजता दिलेल्या ठिकाणी सो खर्चाने वेळेवर उपस्थित राहावे। तर बघा पुढील चाचणीसाठी मित्रांनो अशा पद्धतीची नोटीस येत असते। त्यानंतर उमेदवारांनी परीक्षेच्या वेळेस सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरूपातील फोटो, परिचयपत्र, फोटो ID जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, स्मार्ट कार्ड प्रकारचे, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट असेल किंवा बँक पासबुक असेल, फोटो आणि शिक्के असलेले ते यापैकी एक घेऊन जायचं असतं। या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र, ओळखीच्या पत्राचे छायांकित प्रती, मोबाईल फोनमध्ये ID स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतला जाणार नाही। फोटो, परिचयपत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही। परीक्षा म्हणजेच तुमची काय होणार आहे, या ठिकाणी साफसफाई चाचणी आणि चापल्य चाचणी या ठिकाणी आयोजित केली गेलेली आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी अल्पसूचित कोणतेही अभिवेदन किंवा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही। बघा तुमचा या ठिकाणी बैठक क्रमांक दिलेला आहे, नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे पहा। अशा पद्धतीने या ठिकाणी जवळपास मित्रांनो सर्व विद्यार्थी जे आहेत, एकूण टोटल 2 जागेसाठी किती विद्यार्थी घेतलेले आहेत पहा, जे की साफसफाई आणि चापल्य चाचणी होणार आहे त्यासाठी 84 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर ही 11 जूनला मित्रांनो पुढील शॉर्टलिस्टेड विद्यार्थ्यांची यादी लागलेली आहे। आता 84 विद्यार्थ्यांमधून मित्रांनो पुढं याचा इंटरव्ह्यू वगैरे असेल त्याच्यासाठी देखील विद्यार्थी सिलेक्ट केले जातील। तर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स या ठिकाणी अहमदनगरसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली होती, त्याबद्दलची शॉर्टलिस्ट प्रसिद्ध झालेली आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय। तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जसं की छत्रपती संभाजीनगर सफाईगारची जाहिरात आलेली असेल किंवा लातूरची आलेली असेल, कुठल्या यासाठी अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये सांगा। त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद।